सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे. पडोनिया गेली झोप, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे. प्रस्तुत चिंतना करता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या पारमार्थिक स्थितीबद्दल उद्धृत करणारा, आपली पारमार्थिक स्थिती सांगणारा हा अभंग आहे. 3ऱ्या क्रमांकाचा अभंग. सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः मी सावध झालो असं सांगतात. वास्तविकता ही आहे की तुकाराम महाराज सावध झाले. सामान्य माणसं तेवढी सावध होत नाहीत. जर फार थोडं जर चिंतन बारकाईनं जर चिंतन केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, भगवंताला सुद्धा सावध करण्याची वेळ संतांवर यावी. संतांनी भगवंताला सुद्धा सावध करण्याचं सामर्थ्य बाळगावं. सामान्य जीवाला सावध करतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ज्या वेळेला भगवंत नामदेव महाराजांच्या नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. स्वतः कबीर महाराजांनी सांगावं की हे भगवंता, अरे तुझा पितांबर गळायला लागला, बघ बाबा, त्याला धरून ठेव. अशा प्रकारे सावध करावं. आणि तुम्हा आम्हाला संत सावध करतात, यात नवल नाही. तुकाराम महाराजांच्याच प्रमाणाने बोलायचं झालं तर महाराज म्हणतात, एक पाहतसा एकाची दहणे, कारे त्या गुणे सावध त्या गुणे कारे नव्हा. त्या सावधान का होत नाहीत बाबा? प्रत्येक जण सावध व्हायला पाहिजे, तो सावध होत नाही. संतांचं तर असं मत आहे की हे जगची विश्व आहे की नाही, विश्व हे मोहरे लावावे, अशा प्रकारे ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणणारे ज्ञानोबराय, म्हणूनच की काय त्या तळमळीनं सर्वांना सावध करतात. पण विशेष ही आहे की स्वतःही सावध झालेले राहतात. शंकराचार्य महाराज फार सुंदर बोलतात. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी जे चिंतन केलेलं आहे ते असं आहे, शांता महांतो निवसंती संता, वसंत वल्लोकहितं चरंता, तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जना, न अन्य हेतुना पितारयंता. अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे. त्यांना स्वतः चिंतन करण्याची गरज नाही, ते स्वतः तरलेलेच आहेत, स्वतः सावधच आहेत. सामान्य माणसाकरता घेतलेली ही भूमिका असते, आहे की नाही. माणसं सावध होत नाहीत. किती ठिकाणी क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध, तिथं सावध शब्द आला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान, तिथं सावधान शब्द आला. एकदा सावधान शब्द रामदास स्वामी महाराजांनी ऐकला आणि सावध झाले. काना वचनाची भेटी, सरसाची पै किरीटी, वस्तू होऊन ओठी कवनो एकूजो. गीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर गीता फार सुंदर बोलते. गीता म्हणते, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या निशा, जी सर्व भूतांची रात्र असते, म्हणजे व्यवहारामध्ये पारमार्थाच्या दृष्टीनं सर्व भूत हे रात्रीप्रमाणे झोपलेले असतात. आणि तिथं तस्यां जागृती संयमी, संयमी नाम साधू हो, साधू तिथं जागी असतात. आणि यस्यां जागृती भूतानी, ज्या व्यवहाराच्या ठिकाणी सर्व भूत मात्र हे दक्ष असतात.
चालविती व्यवहार सत्य म्हणून अशा प्रकारे जे व्यवहार करतात त्या व्यवहाराच्या ठिकाणी साधू पुरुष हे स्वतः तटस्थ भूमिकेमध्ये असतात, फार काळजीपूर्वक करत नाहीत, प्रारब्धावरती सोडून देतात. अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा अधीन, किंवा अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे. आज तुकाराम महाराजांची भूमिका फार वेगळी आहे. महाराज म्हणतात मी सावध झालो. खरं तर आपण सावध झालेलो नाहीच. मुळात आपल्याला जगत सत्य वाटते ही एक भ्रांती आहे. याही ठिकाणी आपण झोपलेलो आहे. आणि मी ब्रह्मरूप नाही ही एक भ्रांती आपल्याला आहे की नाही. मी ब्रह्मरूप आहे खरं म्हणजे स्वतः आहे की नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात हा स्वतः परब्रह्म आहे, पण भ्रांतीमुळे सावध न झाल्यामुळे स्वतः त्याला मी जीव आहे, मी बद्ध आहे, मी अज्ञानी आहे, मी मूढ आहे, मी अल्प आहे, अशा प्रकारे त्याची भ्रांती आहे. इथं तो सावध होत नाही, कायम या भ्रांतीत अनादि कालापासून अनादि संसार मालेच्या ठाई अशा प्रकारे भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. अशा प्रकारे अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. असा अनादि काळापासून हा भ्रांतीमध्ये असलेला जीव सावध होत नाही. महाराज म्हणतात मात्र मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा. दोन प्रमाणे सावध सावध दोन वेळा शब्द आलेला आहे. दोन वेळा सावधान सावध 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 हे येण्याचं कारण असं आहे. एक, जगत मिथ्या आहे म्हणून मी सावध झालो. या जगताच्या संबंधानं मी सावध झालो की हे जगत मिथ्या आहे, आणि ब्रह्म सत्य आहे ह्याच्यामुळेही मी सावध झालो. दोन प्रमाण. एक, अहम अध्यास गेला मी सावध झालो, आणि मम अध्यास गेला म्हणूनही मी सावध झालो. मी देह नाही ही वृत्ती निघून गेली म्हणून सावध झालो, आणि मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्तीच आहे, ही सुद्धा निवर्तन व्हावी. जसं कापुराची वाती उजळली, ज्योती ठाईच समाप्ती झाली. जैसे कापूर जळतो आणि माग आपला अवशेष काहीही ठेवत नाही, तद्वत महाराज म्हणतात मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्तीच आहे. गुरुरे डॉक्टर महाराज फार सुंदर उदाहरण सांगतात. महाराज म्हणतात एक मनुष्य आहे, त्याला एक पत्नी आहे, आणि ती पत्नी फार त्याला त्रास देते. मग मित्राला सांगितलं त्याने की बाबा पत्नी त्रास देते. मग त्याने सांगितलं ठीक आहे आपण दुसरं लग्न करू. दुसरं लग्न केल्यानंतरही काही त्रास कमी झाला का? दुसरं लग्न केलं. मग त्या मित्राने सांगितलं हे बघा ती जी दुसरी पत्नी जी होती ती बंगाली विद्या शिकलेली. मग तिने सांगितलं की हे तांदूळ घ्या म्हणे, आणि त्या पहिल्या पत्नीच्या डोक्यावर टाका, ती घार होणार आहे, काळी घार होणार, आणि माझ्या डोक्यावर टाका, मी पांढरी घार होणार, आणि तुम्ही त्याला ते मारून टाका, आणि मग परत हे तांदूळ माझ्या डोक्यावर टाका, मी परत स्त्री भावाला प्राप्त होणार. मित्र सोबत होता, सर्व ठरल्याप्रमाणे केलं. पहिल्या पत्नीच्या डोक्यावरती तांदूळ टाकले, तिला काळी घार केलं. दुसऱ्या पत्नीच्या डोक्यावर तांदूळ टाकले, तिला पांढरी घार केलं. पहिल्या एक काठी घेतली आणि त्या काळ्या घारीला ठार मारून टाकलं, आणि मग पांढऱ्या घारीवर परत आता हिला पत्नी करावं म्हणून मित्राने हात धरला. अरे म्हणला, अरे पहिली जी काळी घार होती ती त्रास देत होती, ही काय तुला काय फार गुडगुल्या करणार, आनंद देणार का? नाही बाबा, ही सुद्धा तुला त्रासदायकच ठरणार, म्हणून हिला सुद्धा संपवून टाकायचं आहे. अशा प्रकारे पहिली आणि दुसरी काय, पहिली वृत्ती जी आहे मी देह आहे ही वृत्ती सुद्धा बाधक आहे, आणि मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्तीच आहे, म्हणून ती सुद्धा वृत्ती गेली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. हरीच्या जागरणा काय झालं? महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. जिथं वैष्णवांचे भार आहेत कायम जय जयकार गर्जन करतात, कायम जय जयकार करत राहतात, आहे की नाही? महाराज म्हणतात
चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. कायम घोष करत राहतात, कायम जय जयकार करतात. जय जयकारे गरजे भूमी, अशा प्रकारे महाराज बोलतात. म्हणून वैष्णवांचे भार, वैष्णव काय करतात, कायम घोष करत राहतात. जेथे कीर्तन हे नाम घोष, जडती पापे पडती दोष. काय ते एकूणे आम्हा आनंदास, सेवू भक्ती रस तुका म्हणे, किंवा सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. जेथे वैष्णवांचे भार, वैष्णवांचे भार, भार म्हणजे अनेक मोठा समुदाय वैष्णवांचा, काय करतात, जय जयकार करतात. त्या जय जयकार, त्या जय जयकारामुळे काय झालं, महाराज म्हणतात, पळून या गेली झोप. झोप होती, अनादि संसार जो सत्य वाटत होता ती झोप होती, जीव दशेची झोप होती, ती झोप निघून गेली. पळून या गेली झोप. कशामुळे झोप आली होती, महाराज म्हणतात, पापामुळे आली होती. होते पाप आडते. आणि आता काय झालं, महाराज म्हणतात, ते जे संत आहेत, हे संत असे आहेत की हे कृपाळू आहेत, त्यांच्या ठिकाणी ओलावा आहे कृपेचा. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. संत हे कृपाळू आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. असे कृपावंत संत आहेत. संत किती कृपावंत आहेत हो. महाराज म्हणतात, मायबापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. लोभामुळे आई वडील प्रेम करतात, तेही कृपावंत आहेत. अनेक सर्व पदार्थ कृपावंत आहेत. नदी ही आपल्यावर परोपकार करते, कृपावंत आहे. सूर्य आपल्यावर परोपकार करतात, चंद्र आपल्यावर परोपकार करतो, कृपावंत आहे. पण यांचे मेघ आपल्यावर कृपा करतो, मेघवृष्टीनं आपल्यावर कृपा करतो. हे विशिष्ट काळाचेच कृपावंत आहे, यांची कालमर्यादा ह्यांना आहे. पण संत हे निरपेक्ष रीतीनं आपल्यावर कृपा करतात. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. महाराज म्हणतात, सावध मी झालेलो आहे संसाराच्या संबंधानं, परमार्थाच्या संबंधानं मी सावध झालो. आणि जिथं वैष्णव आहे त्यांच्या समुदायामध्ये माझा काळ भजनामध्ये, चिंतनामध्ये गेला आणि मी सावध झालो. आपणही सावध व्हावं, असा तुकाराम महाराज या अभंगातून निर्देश करतात. झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पण. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.